साठी तयारी करत आहे आणि तिने फारच तोकडे कपडे घातले आहेत म्हणून आजी तिला सांगत आहे, सानिया, ए सानिया, कुठे चालली आणि काय हे कपडे घातलेत? खाली जीन्स घालायला विसरली वाटते तू. हे म्हातारे, जा बस जा. तुला माहिती आहे का आजकालची फॅशन काय आहे? आमच्या जमान्यात लोक कसे कपडे घालायचे आणि एक आजकालच्या पोरी. जा बस जा. काय बोलायचं या मुलीला? कॅरीन, कॅरीन, काय गं? चला पाण्यात जाऊया. नाही, मला नाही. अगं चल ना, मजा येईल. अगं मला नाही. अगं चल ना. त्याला कॉल कर. सानिया जबरदस्तीने तिला घेऊन जाते. सर्व लोक सानिया जबरदस्तीने तिला घेऊन जाते. सर्व लोक नाचत नाचत ते या नाचात कसेही नाचत आहेत. त्यात काय झालं? आजच तर घातलंय. डोंट टेक इट सिरियसली. नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी नाही घालणार. बस चल आपण घरी जाऊया. टिंग टॉंग. काय तू कॅरीन, कुठे गेली होती? अगं सॉरी मम्मी, ती सानिया मला जबरदस्ती पाण्याला घेऊन गेलेली. अरे हे काय जात जाऊ नकोस, कारण का तिथे लोक कसे तरी नाचतात. चर्चमध्ये नाचायला सांगितलं तू कोणच पुढे येत नाही. ओके ठीक आहे मम्मी. जाण्यासाठी थांब ना मम्मी, अजून खूप टाइम आहे. लवकर उठा. ए तू मोठी आहे ना, उठा लवकर. पहिले त्याला उठव, मग मी उठेन. ए लवकर उठा रे. तिथे बोलून फायदा नाही. रोहन, सानिया लवकर उठा. उठा लवकर. थांबा ना डॅडी, अजून खूप टाइम आहे. थांब नाही, खूप वेळ झालाय. उठा लवकर. उठा की देऊ आहे कानाखाली. उठा लवकर. जा आणि तयारीला लागा. एक दिवस झोपायला मिळतो, त्याच्यात पण नाटकी. बघ ना, कटकट नसते. सर्व चर्चला जाण्यासाठी आपापल्या रूम मध्ये गेले. रविवारचा दिवस आहे आणि ते कशा प्रकारे चर्चला जाण्यासाठी तयार होत आहेत. ट्रिंग 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 ट्रिंग. अलाराम वाजलेला आहे. क्रिस, चल लवकर उठा, चर्चला जायचं आपल्याला. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. चल ताई, आता आपण प्रेयर करू.
जा तुम्ही फ्रेश होऊन घ्या. दोघेही चर्चला जाण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेलेले आहेत. अगं पोरं उठलेत का गं आज? हो उठली, ते फ्रेश व्हायला गेली आहे, तोपर्यंत मी पटापट नाश्ता करून घेते. चल मी पण तुला मदत करतो काहीतरी. अशा प्रकारे विश्वासात स्थिर असलेले कुटुंब वेळेच्या अगोदर चर्चमध्ये येऊन बसलेले आहेत. परंतु जे अस्थिर आहेत, चला गायन घेऊया. जगा ते अजूनही पोहोचलेले नाही. बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो. जगा दिन यहोवाने बनाया है विश्वासात स्थिर असलेले कुटुंब आनंदित हो. फारच उशिरा चर्चला आलेले आहेत. चर्च कधी संपतं असं झालंय. मॉलमध्ये सेल पण लागलाय. ही घरी जाऊन जेवायला काय बनवणार आहे काय माहिती. चव नाही लागे धव नाही लागे. अवडूच्या कांजीत असणार ढोबर पाणी टाकते. हे आहेत चर्चमध्ये, परंतु त्यांचं मन जगामध्ये भटकत आहे. वचनाची वेळ सुरू आहे आणि मुलगा बायबलचा वापर न करता मोबाईलचा वापर करताना दिसत आहे. काय रोज रोज बायबल आणायचं. नुसतं खिशात मोबाईल टाकला का झालं. बायबल आहे ना त्याच्यात. यहोवाचा धन्यवाद कर. हे माझा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझा जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि ते सर्व उपकार विसरू नकोस. आमेन. शांती असो. तर आपण येथे पाहतो की दोन्ही कुटुंबात किती फरक दिसून येतो. देवाचे भय धरणारे कुटुंब हे आत्म्यात आणि खरेपणात देवाची भक्ती करतात, परंतु जसं वचन ऐकतात तसे त्याचे पालनही करतात. गोष्टी त्यामध्ये आहेत ज्या आपल्याला देवापासून वंचित करू शकतात. जेव्हा आपण प्रवासात असतो तेव्हा आपण पवित्र शास्त्रच आणले पाहिजे. तसेच आपण घरी वेगळे वागतो आणि देवाच्या मंदिरात धार्मिक होण्याचे ढोंग करतो. हे सुद्धा चुकीचं आहे. या दृश्यामध्ये आपण पाहत आहोत की काही दिवसानंतरची ही गोष्ट आहे. मुलांच्या परीक्षेचा समय जवळ येतो. हा रविवारचा दिवस आहे आणि सानिया सकाळी उठून अभ्यास करायला बसली आहे. विश्वासात अस्थिर असलेल्या कुटुंबाचे हे दृश्य आहे. काय काय उठली तरी प्रॉब्लेम, नाही उठली तरी प्रॉब्लेम. अभ्यासासाठी उठली आहे ना. चर्चला पण जायचंय. काय नाही बस तिकडे अभ्यासाला. एक्झाम काय रोज रोज येत नाही. पण मला चर्चमध्ये फ्रेंड्स एकदाच भेटतात ना आठवड्यातून. मला जायचंय. डॅडी बघा ना, मम्मी चर्चला जायला नाही देते. बरोबर आहे. काय चुकीचं सांगते ती. तुझं बस तिकडे अभ्यास करत. हा? दोघं सारखेच आहे. म्हणून लग्न केलं. तर आपण या दृश्यात पाहतो की आई वडील मुलांच्या अडखळण्याचं कारण बनतात. अभ्यासाच्या नावाखाली त्यांना घरी बसवतात. विश्वासात स्थिर असलेल्या कुटुंबामध्ये देखील जर अशी घटना घडली तर आपण पाहूया ते काय करतात. यावेळी आपण पाहतो की कॅरिन देखील सकाळी उठून अभ्यास करत आहे, कारण तिचीही परीक्षा आहे. काय ग, आज तू लवकर उठलीस की? मम्मी अभ्यास करते. आज मी चर्चला नाही आली तर चालेल का? माझा खूप अभ्यास राहिलाय. नाही, तू आपल्या जीवनात प्रथम स्थान पहिल्या परमेश्वराला दे. म्हणजे तो तुला अभ्यासात मदत करेल, तो तुला ज्ञान व बुद्धी पुरवेल. ओके मम्मी, मी येते प्रेयरला. पहा प्रियांनो, या दृश्यात आपण पाहतो की आपण आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावं. ही जेवणाची वेळ झालेली आहे. सानिया इथून तेथून फिरत आहे
अशा वेळी आई येते. हळू जरा. मला फोन पाहिजे. माझ्या सर्व फ्रेंड्सकडे फोन आहे, माझ्याकडेच नाही आहे. आता 10वीची एक्झाम पण संपली आहे, मला पाहिजे. कशाला भांडण करतात? काय झालं? डॅडी बघा ना, मम्मी फोन देत नाही, जरा बोला. कशाला फोन पाहिजे? काय उपयोग आहे अरे त्याचा? सर्वांकडे फोन आहे, माझ्याकडेच नाहीये. तू चूक गोबी बोलते ना. डॅडी प्लीज बघा ना, मम्मीला सांगा. तुम्ही बघतो, तू थांब. खरं तुम्ही देणार? बघतो नाही. बघतो मी बोललो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही देणार. बघतो. हा जा. डॅडी फोन देणार मला. आली म्हणते. तुला कोण बोललं नाही बोललं? तू पण बोलायचं. जा गं जा. डोकं खाते नुसती. तू तुझ्यापेक्षा तरी जास्तच आहे. या दृश्यात आपण पाहतो की मुलं आईवडिलांचा सन्मान करत नाहीत आणि ते त्यांच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप हट्ट करतात आणि यामुळे कुटुंबामध्ये भांडणं होत असतात. जेव्हा कॅरिनाला देखील काही हवं आहे. काय ग कशाला इथे तिथे अशी फिरते? मम्मी मला मोबाईल पाहिजे होता. हा मग ठीक आहे, तू जाऊन पहिला बाबांना विचार. पप्पा मला मोबाईल पाहिजे होता. मोबाईल? पण कशाला त्याला मोबाईल हवाय आता? माझी 10वीची एक्झाम झाली आणि 11वी 12वीला प्रोजेक्ट असतीलच ना. अरे मग थांब ना आता. परिस्थिती सुधारला नक्कीच मी तुला मोबाईल देईन. ओके ठीक आहे. आणि बाळा हा विषय तर नक्कीच प्राथमिक ठेवते, नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करेल. ओके मम्मी. पहा, या दृश्यामध्ये स्थिती तीच आहे, परंतु आपण पाहतो की मुलं आईवडिलांची आज्ञा मानतात. एका बागेमध्ये आणि ते गप्पा मारत बसलेले आहेत. विश्वासात कसेही असू, आपल्या बोलण्यावरून समजेल की आपण कोणत्या प्रकारचे विश्वासू आहोत. हो का? बापरे, काय करतो तो मुलगा? किती कमावतो? हो ते पण महत्त्वाचं आहे. आत्ताच्या जमान्यात पैशाशिवाय काहीच होत नाही. पैसेच सर्व काही नसते. त्यापेक्षा तो मुलगा तिचं कारण झालंय का, तो चर्चमध्ये येतो का, त्याचं जीवन कसं आहे ते देखील महत्त्वाचं असते. आणि ती पोरगी पण तशीच. तुम्ही कशाला त्यांच्याविषयी असं बोलता? तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे, तो नक्कीच त्यांचं जीवन बदलेल. मी जाते हा, मला जरा काम आहे. आता पुरुषांच्या ग्रुपमध्ये देखील काही संवाद चालू आहे, तोही आपण ऐकूया. अरे तुम्हाला माहित आहे का, मी अलिबागला जमीन घेतली. 3 करोडला घेतली. काय जमीन आहे माहिती आहे का? सॉलिड एकदम. बोल कटे पाय पाठी. एक काम करू, आमच्या अलिबागलाच जाऊ. कटेला सॉलिड मजा येईल. अरे तुम्हाला माहिती आहे का, मुंबईला सेमिनार आहे पुरुषांचा. येतील का तुम्ही? मला भरपूर काम आहे बाबा. माझी जमीन आताच घेतली, त्या मेंटेनन्स वगैरे बघायला लागते मला मी नाही असा. अरे या चांगलं आहे. चला मग, मला नावं द्यायचं, मला जायचं आहे. हां हां बरं झाला गेला. डोकं फिरवते नुसतं. प्रियानो, जो आपलं नक्की ना जायचं? नक्की. ओ मिसीस, ऐकायला नाही काय? 2 वेळा हाक मारली. 2 वेळा हाक मारली. ठीक आहे सांगते, आम्ही सर्व पुरुषांनी जायचं ठरवलं अलिबागला. येणार का तुम्ही? बाप्पा. हे चला खूप वेळ झाला, आपण निघूया. आंघोळ वगैरे करायची आहे. चला. या दृश्यात आपण पाहिले की विश्वासात अस्थिर असले केला केव पण काय केव केव काय नाही करायला भेटत. ती तटे काय नाही करणार, तिला आपण घेऊन जाणार आहे. रिझन ते बोल. ती तटे कसं फोडायला येणार आहे का? तू
तू काय ना काय बोलू नको. मम्मी डॅडी तुम्ही का भांडताय? तू चुप रे. तू बोल. तू जास्त नाटक करू नको. माझ्या आईबद्दल काय ना काय बोलायचं नाही. देईल कानाखाली. मला पण उडवता येते, समजलं ना? काय झालं ग पोरी? सानिया, तू अशी का बसली किती उठास? अगं काय सांगू तुला, आमच्या घरात रोज रोजची भांडणं आणि त्या अशांतीतपणे मला नाही राहायचंय त्या घरात. हे बघ, पळून जाणं आपला उपाय नाहीये. त्यापेक्षा तू तुझ्या कुटुंबासाठी उभी राहा. मग मी त्यासाठी काय करू? चल आपण प्रार्थना करूया. सानिया निराश अशी ओटीवर बसली असताना तिची मैत्रीण त्या ठिकाणी आलेली आहे आणि दोघी मिळून ह्या स्थितीसाठी प्रार्थना करत आहेत. काय झालं सोना, अशी रागात का बसले? अरे पण मी काय चुकीचं बोललं? काय चुकीचं बोललो मी? आपली आई आहे ना ती, आपण तिला बघायचं असते ना. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. आई रडत आहे त्याच वेळी सानिया त्या ठिकाणी येते. मम्मी डॅडी तुम्ही का भांडता? कॅरीनच्या फॅमिलीसारखी आपण राहू नाही शकत काय? त्यांची फॅमिली बघा आणि आपली बघा. आपण पण देवामध्ये स्थिर राहू शकतो ना. हो तुझं बरोबर आहे. जा आईला सॉरी बोल. तुमच्याबरोबर खरंच वाईट वाटलं. काही नाही ग पोरी, होते कधी कधी असं. ख्रिस्ती कुटुंब हे एक आदर्श कुटुंब असावं. डोंगरावरील नगर लपत नाही आणि दिवा पेटवून कोणी मापाखाली ठेवत नाही. अरे दिवठा आज तुम्ही सगळे एकत्र? हो मग काय, आम्ही आतापासून एकदम चांगलं वागायचं ठरवलं. आम्ही एकमेकांना आदर करणार आहोत. अरे वा, तुम्ही खूपच छानच निर्णय घेतला. खरोखर जर आपण विश्वासात स्थिर राहू, आपण असं जीवन जगू, तर आपल्या जीवनात कुठचंच वाईट कार्य होणार नाही व कुठच्याच अडीअडचणी येणार नाही. बरोबर आहे. चला आपण प्रार्थनेला बसू. तर आपण या नाटकात पाहिलं की ख्रिस्ती कुटुंब हे एक आदर्श कुटुंब असावं. एक प्रभूमध्ये स्थिर असलेले कुटुंब हे अनेक विश्वासातून मागे हटलेल्यांसाठी आदर्श बनू शकते. तरुणांना नेहमी वाटत असते की ते आपल्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही, पण अशी गोष्ट नाही. तरुण देखील आपल्या कुटुंबासाठी असे उभे राहू शकतात, प्रार्थना करू शकतात. धन्यवाद.